नमस्कार. आजचा विषय आपला आहे, आता ग्रंथालय संचालनालयावर संक्रांत. एकूणच महाराष्ट्रातला गेल्या काही वर्षातला भाषा, साहित्य, संस्कृती, ग्रंथ वाचन हा जो सांस्कृतिक व्यवहार आहे, मग तो शासकीय संस्थांचा असो, अशासकीय संस्थांचा असो, आमच्या विभागीय साहित्य संस्थांचा असो, हा सगळाच बराचसा प्रदूषित झालेला व्यवहार झालेला आहे. आणि अतिशय उदासीन, असंवेदनशील पद्धतीने त्याच्याकडे बघणं हा एक स्थायी भाव होत चाललेला आहे. शासनाचाच नव्हे तर अशासकीय विभागीय साहित्य संस्था सगळ्यांचाच. आपणच तेवढे शहाणे आहोत आणि बाकी सांगणारे जे आहेत ते सगळे त्यांना काही फारसं कळतच नाही असं गृहीत धरून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आपलंच म्हणणं रेटून न्यायचं, ही सगळी जी काही एक सत्तेची पद्धत असते. तर त्या छोट्या छोट्या संस्थातल्या लोकांना आपण म्हणजे खूप मोठी महासत्ता असल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. आणि तीच राजकीय संस्कृती आपल्या अशासकीय संस्थांमध्ये, आपल्या वर्तनामध्ये, आपल्या कार्यामध्ये रुजत चाललेली आहे. हे फार घातक आहे. विशेषतः भाषा, साहित्य, संस्कृती, ग्रंथव्यवहार, वाचन व्यवहार, वाचन संस्कृती आणि माणसाची एकूणच सांस्कृतिकता या संबंधामध्ये. महाराष्ट्र हे जे राज्य स्थापन झाल्यानंतर सुरुवातीची 25-30 वर्ष या देशातलं, या बाबतीतलं एक आदर्श राज्य म्हणून गौरवलं गेलं. आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून अनेक राज्यांनी त्या पद्धतीने आपला भाषा, साहित्य, संस्कृती, वाचन, ग्रंथव्यवहार हे सगळं करायचा प्रयत्न केला. ते राज्य आज इतकं पिछाडीवर गेलेलं आहे की आपल्यापेक्षा खूप छोटी छोटी आसामसारखी आणि ओडिसासारखी राज्य खूप पुढे निघून गेली आहे त्या बाबतीत, केरळसारखी. आणि गेल्या 30 वर्षामध्ये आपण या क्षेत्रामध्ये, या भागांमध्ये बिलकुल या क्षेत्रात नगण्य झालेलो आहोत. आपल्याला आता छोट्या छोट्या राज्यांच्या धोरणांचं अनुकरण करण्याची वेळ आलेली आहे. ही आपली एवढी अवनती आपल्या राज्याची शासकीय, अशासकीय सगळ्या क्षेत्रामधली, सगळ्या संस्थांच्या क्षेत्रांमधली ही का झाली याचं आत्मपरीक्षण करायला सुद्धा आपण तयार नाही आहोत. म्हणजे आपल्याला त्यासाठी वेळ नाही असं नाही, भरपूर वेळ आहे, काम काहीच नाही आहे फारसं. पण इच्छाशक्तीच गमावून बसलेला समाज झालेला आहे आपला या बाबतीमध्ये. आणि विशेषतः शासनाच्या संस्था, शासकीय संस्था ज्या काही बऱ्यापैकी काम करत आहेत त्यासुद्धा बऱ्या चालू द्यायच्या नाहीत. आणि बाकी सगळ्या संस्था ज्या आहेत त्यात आता वारंवार आपण बोलतोच आहोत की नुसत्या लाभार्थी, स्वकेंद्री टिकवून ठेवणे, आयुष्यभर आपण मरेपर्यंत तिथे टिकून राहणे, याचं राजकारण करत राहणे, आपल्यापेक्षा खुजी माणसं जमा करत राहणे आणि आपल्यापेक्षा जी उंचीची माणसं असतील त्यांना घालवत राहणे, हा स्थायीभाव झालेला आहे संस्थांच्या राजकारणाचा. त्यामुळे संस्थांनासुद्धा ना दिशा हवी आहे, ना दिशादर्शक लोक हवे आहेत, ना मार्गदर्शक हवे आहेत. उलट ते त्यांना अडचणीचे आणि गैरसोयीचे आहेत. मग अमका विचारसरणीचा आहे, तमक्या विचारसरणीचा आहे, याच्या जरापासून दूर राहा, त्याच्या अशी राजकारणं करत या संस्था गेल्या अनेक वर्ष जवळजवळ त्यांनी आपला स्वतःचा आत्मघातच करून घेतलेला आहे. पण अद्यापही शासनाच्या काही भाग, काही विभाग, काही संस्था, काही कार्यकर्ते, काही अधिकारी खूप मन लावून निष्ठेने आपलं काम करतात. पण त्या संस्थांमध्ये सुद्धा शासकीय हस्तक्षेप इतका वाढलेला आहे की त्यांच्या मूळ कामांपेक्षा इतर कामच त्यांना अधिक करावे लागतात आहे. आणि त्यांच्या मूळ कामांसाठी त्यांना पैसाही मिळत नाही आहे. वैतागून गेलेले लोक आहे सगळीकडे. म्हणजे चांगल्या माणसांनी वैतागून जावं शासकीय किंवा अशासकीय कुठल्याही व्यवहारात, अशी आपण एकूण या राज्यामध्ये स्थिती निर्माण केलेली आहे. आज आपण ज्या विषयावर बोलतो आहोत यात 2 भाग आहेत. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र हे असं राज्य आहे, म्हणजे आम्ही विदर्भातून आलो, मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आलो, 1960 नंतर एका राज्याचे भाग झालो. आम्ही येताना अनेक चांगल्या गोष्टी या महाराष्ट्र राज्यासाठी घेऊन आलो आणि त्यांना दिल्या. त्यातला एक आहे ग्रंथालय कायदा, जो मध्य प्रदेशामध्ये होता. आणि तो महाराष्ट्र राज्य ग्रंथालय कायदा हा देशातला एक आदर्श कायदा मानला गेला. दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी फार अनादर्श पद्धतीने होते आहे. ग्रंथालय चळवळ महाराष्ट्रातली हे अतिशय समृद्ध चळवळ होती.
आणि ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, जिल्हा विभागीय ग्रंथालय संघ, ग्रंथ चळवळीतले कार्यकर्ते, साहित्य संस्था, हे सगळे हातात हात घालून एकेकाळीचा सुवर्ण काळ होता या चळवळीचा, ग्रंथ चळवळीचा, वाचन चळवळीचा, ग्रंथ व्यवहाराचा. अधिकारी संवेदनशील होते, राज्यकर्तेसुद्धा संवेदनशील होते या बाबतीमध्ये, आणि हस्तक्षेप करत नव्हते उठसूट प्रत्येक गोष्टीमध्ये. आपल्याला तेवढं कळतं आणि बाकी सगळे मूर्ख आहेत ही भावना नव्हती. दुर्लक्ष करत नव्हते, ऐकून घेत होते. इतकंच नव्हे तर अशासकीय संस्थांमधल्या लोकांना ते शासनाचे प्रवक्ते सुद्धा समजत असत, इतकं सौहार्द होतं. आता विश्वास बसणार नाही की हे राज्य असं होतं, असं झालेलं आहे. हे सगळं आता बोलण्याचं कारण असं आहे की एकट्या नागपूर जिल्ह्यामध्ये बातमी आलेली आहे, 27 ग्रंथालयं शासकीय अनुदानाअभावी बंद पडली. आता एकट्या नागपूर जिल्ह्यात 27 पडली, तर आम्ही पत्र लिहिलेलं आहे उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, त्यांच्याकडे हे खातं सध्या आहे, ग्रंथालय संचालनालय, की एकट्या नागपूर जिल्ह्यात जर 27 बंद पडली तर तुम्ही आढावा घ्या आणि आम्हाला सांगा की संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशी ग्रंथालयं अनुदानाअभावी बंद पडलेली किती आहेत किंवा किती पडणार आहेत पुढे तुमच्या धोरणांमुळे. महाराष्ट्रामध्ये आज आपण नको नको ते खूप गोष्टी करायला लागलो. भिलारला आपण एक पुस्तकांचं गाव केलं. आपण राजकीय मतांसाठी खूप काय काय करून दाखवायला तयार आहोत सत्तेसाठी, ज्याचा काहीही उपयोग नाही. आणि भिलारसारखी अजून आपण 4 गावं करणार आहोत असं रोज उठसूट आपण सांगतो आहोत. आता ती गावं करण्यासाठी जी 2 कोटी रुपयाची तरतूद केली होती अंदाजपत्रकात, त्यातला वर्षभरात 1 पैसाही दिला गेलेला नाही आहे, तरी आपण ती करणार आहोत या घोषणा सुरूच होत्या. वर्ष संपून गेलं, पूर्ण आर्थिक वर्ष. एकही पैसा त्या 2 कोटीतल्या तरतुदीतला वाट्याला आला नाही त्या विभागाच्या. कशातून करणार आहोत आपण हे? नुसत्याच घोषणा करणार आहोत. आणि कशासाठी करणार आहोत? कुठे करणार आहोत? पर्यटनस्थळी लोक जे जातात ते पुस्तकं वाचायला जात नाहीत, आणि गेले तरी नुसती भेट देतात, बघ्यासारखे बघतात, पर्यटनस्थळाला तलाव बघतात, घोडा बघतात, प्राणी बघतात तसे, आणि परत येतात. पुस्तक वाचायला बसतं का तिथे कोणी? मग कशाला लक्षावधी आणि कोट्यवधी रुपये त्या गावांच्या निर्मितीवरती आपण खर्च करतो? निरर्थक. 40 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये गाव तिथे ग्रंथालय करण्याच्या आपण घोषणा करत राहिलो. किती ग्रंथालय आहेत महाराष्ट्रात? सुमारे 12,000. 12,000 गावं किती आहेत महाराष्ट्रात? 44,146. वर्ष झाली राज्याला स्थापन होऊन 63. अजून आपल्याला या उरलेल्या गावांमध्ये सुमारे 32-33 गावांमध्ये आपण पोचलेलोच नाही आहे. ग्रंथ घेऊन, ग्रंथालय घेऊन. ग्रंथालयच नाही आहेत, ग्रंथालय मुक्त आहेत गावं. ती ग्रंथालय युक्त कधी करणार आहोत आपण? एका गावाला एक ग्रंथालय देऊ शकत नाही आहे आपण. हे आपलं ग्रंथविषयक मुळात धोरणच नाही आहे आपल्याला, त्यामुळेच ही परिस्थिती आहे. म्हणजे प्रत्येक गावात एक ग्रंथालय करण्या इतका आपल्याजवळ पैसा नाही, परंतु भिलारसारख्या ठिकाणी एक पुस्तकांचं गाव करणं म्हणजे जितकं काही दिखाऊ असेल ते सगळं करणं, याच्यावर आपला प्रचंड भर आहे. ग्रंथालय सेवक जे आहेत, ज्यांचे कणा आहेत या ग्रंथालयाच्या चळवळीचा, ग्रंथालयांचा, जी ग्रंथालय आहेत 12,000, ते कोण चालवतं? पदाधिकारी चालवतात, अध्यक्ष चालवतात. प्रत्यक्षात कोण काम करतं? ग्रंथालय सेवक करतं. आता त्यातली अर्धी तर जवळजवळ निवृत्ती वेतनाची आपल्या सोय म्हणून चालवल्या जाणारी ग्रंथालय आहेत. जसे शिक्षण सम्राट निर्माण झाले तसे महाराष्ट्रात ग्रंथालय सम्राट निर्माण होत आहेत. एकेकाची किती ग्रंथालय आहेत याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकायला मिळत आहेत. त्यातली व्यवस्थित चालवली जाणारी ग्रंथालय किती आहेत याचाही एकदा जरा नीट शोध घेतला पाहिजे. म्हणजे किती गावांमध्ये आपल्याला अजून ग्रंथ पोचवायचा राहिला आहे, ग्रंथालय पोचवायचं राहिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रात ललित साहित्याची 50 दुकानं नाही आहेत, आणि जी आहेत ती सगळी पश्चिम महाराष्ट्रात आहेत. विदर्भ, मराठवाडा, खानदेश किती आहेत पुस्तक विक्रीची दुकानं? वाचन संस्कृती, ग्रंथ संस्कृतीबद्दल शासन निर्णय
भराभर करतो आपण, अंमल काय होतो त्याच्यावर? हे जे प्रत्यक्षात ग्रंथालय चालवणारे ग्रंथसेवक आहेत त्यांची काय स्थिती आहे? टाचा घासून मरावं लागण्याची स्थिती आहे. 45 वर्षांपासून शासनाच्याकडे या ग्रंथालय सेवकांना नीट वेतन मिळावं, वेतन श्रेणी मिळावी, याच्यासाठी ग्रंथालय संघाच्या, साहित्य संमेलनांच्या कितीतरी अधिवेशनातून ठराव झाले सरकार दरबारी, ते कचऱ्याच्या टोपलीत पडलेले असतील. 3 समित्या त्याच्यावरती नेमून झाल्या शासनाच्या. 3 समित्या नेमून झाल्यानंतर सुद्धा 45 वर्षापासून हा त्यांच्या साध्या वेतन श्रेणीचा प्रश्न आपलं एवढं मोठं राज्य सोडवू शकत नाही. या महाशक्ती व्हायला निघालेला देश आहे. किती विसंगती आहे आपल्या घोषणांमध्ये आणि आपल्या वर्तनामध्ये आणि आपल्या प्रत्यक्ष तळपातळीवरच्या जीवनांमध्ये. कोट्यवधीचे प्रकल्प असतील तर ते ताबडतोब होतात, पण जिथे पैसा जास्त लागत नाही अशी कामं का होत नाहीत? याची कारणं आता सर्वज्ञात आहेत, ती सांगायची गरज नाही, ती प्रत्येकाला कळतात. आता लहान मुलांनाही कळू लागलेली आहेत. वर्षानुवर्ष सेवा देणाऱ्या ग्रंथालय सेवकांचा अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग, ड वर्ग या ज्या श्रेणी आहेत त्यानुसार जे काही अनुदान मिळतं त्यातून त्यांना मिळणारं जे काही वेतन आहे त्याला वेतन म्हणण्याची सुद्धा लाज वाटावी असं आहे. जी काही रक्कम त्यांना मिळते ते वर्षानुवर्ष जी सेवा करतात 25-25, 30-30 वर्ष, त्यांची रक्कम वेतनाची मिळणारी 16,000 ते 20,000च्या वर जात नाही आहे. 63 वर्षाचं महाराष्ट्राचं राज्य, समृद्ध ग्रंथालय चळवळ, 12,000 ग्रंथालय, अजून 32-33,000 गावं वाट पाहतात ग्रंथालयांची. आणि हे जे काही त्यांचं वेतन आहे त्यातला तर ड वर्ग जो आहे, यातल्या ग्रंथालय सेवकांना महिन्याला किती मिळतात? 2250 रुपये, दिवसाला 75 रुपये. रोजगार हमी योजनेवरती जाणाऱ्या मजुराला सुद्धा जे पैसे मिळतात ना त्याच्याही पेक्षाही कमी आहेत. कोणत्या समृद्ध ग्रंथ चळवळीबद्दल बोलतो आहोत आपण? कोणत्या तोंडाने बोलतो आहोत? त्यांच्याकडून कोणत्या प्रकारच्या सेवांची अपेक्षा करणार आहोत आपण? कोणाच्या आधारावर ग्रंथालय चळवळ समृद्ध करणार आहोत आपण? नुसतंच पर्यटनस्थळी येणाऱ्या लोकांना पुस्तकांची गावं दाखवली म्हणजे राज्य आपलं ग्रंथालय समृद्ध झालं, हा खोटेपणा जो आहे हा कशाला करायचा आहे आपल्याला? ही जी मंडळी आहे ही काय राज्याची नागरिक नाही आहे? यांच्या जीविताची सुरक्षा, यांचं जीवनमान वाढवण्याची सरकारची जबाबदारी नाही आहे? त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष देणे हेही सरकारचंच काम आहे. आणि हे सांगावं का लागतं वारंवार आपल्याला? 45 वर्ष सांगतो आम्ही हे. कुठल्या ना कुठल्या निमित्ताने काहीतरी बातमी येते आणि त्या विषयावर बोलावं लागतं. आपल्या राज्याला लाज वाटली पाहिजे अशी ही स्थिती आहे. आणि हे सगळं आम्ही मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांना आलेल्या बातमीच्या कात्रणासहित पत्र लिहून त्यांचं लक्ष वेधलं आहे. पुन्हा एकदा प्रत्येक मंत्र्याचा वेधत असतो आम्ही. गेली 45 वर्ष झाली, आमचं कामच झालेलं आहे ते. त्यांचं काम झालं आहे दुर्लक्ष करायचं याच्याकडे. 3-3 दिवसांच्या करमणूक प्रधान उत्सवी अशा संमेलनांवरती गेल्या 2 वर्षापासून आपलं सरकार 10-10 कोटी रुपये दरवर्षी खर्च करत आहे. 20 कोटी झाले खर्च 6 दिवसांवर आतापर्यंत. 1-1 लाख रुपये देऊन परदेशातून टाळ्या वाजवायला, खुर्च्यात बसवायला लोक आणताय. तशी राजकीय सभांना पक्ष कार्यकर्ते आणले जातात. काय चाललेलं आहे या क्षेत्रामध्ये? भाषा साहित्य संस्कृती या क्षेत्राचं काय करणं चालवलं आहे सरकारने? आणि जर आपल्याजवळ एवढा पैसा आहे याच्यावर खर्च करायला, चैनीवर खर्च करायला, ही चैन थांबवा ना. जर आपला जो पैसा नाही आहे तर तो पैसा वळता करा. त्या ग्रंथालय सेवकांच्या पोटापाण्याचा प्रश्न तर सोडवा. राज्य मराठी विकास संस्थेमध्ये निवृत्त व्हायला आलेले लोक आहेत, त्यांच्या निवृत्ती वेतनाचा प्रश्न अजून सुटलेला नाही, तो सोडवा ना. त्याच्यासाठी करा ना पैसा खर्च. तर संस्था नीट चालतील ना, तर ते मूळ काम होईल. तुम्हाला मूळ काम होत द्यायचं नाही आहे. नुसतंच दिखाऊ व्यासपीठीय करमणूक प्रधान वाजवणारं, फोटो छापून आणणारं, मिरवणारं, यांनी काय होणार आहे? यांनी मूळ कामच होणार नाही आहे. यांनी क्षेत्र ग्रंथालय बंद पडतील. जशा साहित्य संस्था बंद पडण्याच्या स्थितीत आहेत, केवळ शासकीय अनुदानाच्या भरोश्यावर चाललेले आहेत.
समाज पूर्ण उदासीन आहे, शासन जितकं उदासीन आहे तेवढंच. काय दर्जा आहे, काय गुणवत्ता आहे आपल्या कामांची, शासकीय व्यवहारातल्या किंवा अशासकीय व्यवहारातल्या. ही सगळी चैन थांबवून, पुस्तकांची गावं करण्याचं थांबवून पर्यटनस्थळी त्याच्यावरचा कोट्यवधीचा लक्षावधीचा जो निरर्थक खर्च आहे तो थांबवून हे प्रश्न सोडवा आधी. ग्रंथालय सेवकांच्या वेतन श्रेणीचे, ग्रंथालयांच्या अनुदानाचे, प्रत्येक गावामध्ये ग्रंथालय जात नाही आहे ते नेण्याचे, तिथपर्यंत ग्रंथ पोचवण्याचे. ह्या मूळ हे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतात ना, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे ही समाजाच्या, चांगल्या समाजाच्या निर्मितीची. ही भांडवली गुंतवणूक आहे. ही कोण करेल? ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे, हे जे सर्वाधिक महत्त्वाचं आहे त्याकडे सर्वाधिक दुर्लक्ष आहे, आणि जे केवळ चैनीचं, चंगळीचं, करमणुकीचं आहे त्याच्याकडे सर्वाधिक लक्ष आहे. 32,146 गावांमध्ये राज्यातल्या ग्रंथालय पोचायचं बाकी आहे अजून. कोण पोचवेल? शासनाची जबाबदारी नाही आहे. कशासाठी आहे ग्रंथालय संचालनालय? कशासाठी निर्माण केलं आपण? ज्या गावांमध्ये ग्रंथालय नाही आहे तिथे उभारली गेली पाहिजे, आणि त्यासाठी आधी ग्रंथालय सेवकांच्या पोटापाण्याचा आणि वेतन श्रेणीचा प्रश्न सोडवला पाहिजे. पैसे राज्याच्या लोकांचे आहेत. हे अशा गोष्टींसाठी निरर्थक खर्च करणं थांबवलं पाहिजे, आणि मुख्य कामाकडे तो पैसा वळता केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ग्रंथालय कायदा असून ही स्थिती आहे. त्यात वर्णन केलेली ग्रंथालय परिषदसुद्धा आपण नीट नेमत नाही. एकेकाळी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सगळं जे नीट चाललेला व्यवहार होता याला अवकाळ लागलेली आहे. किती लोक जातात जिल्हा ग्रंथालयामध्ये? जिल्हा ग्रंथालयातली, विभागीय ग्रंथालयातली पुस्तकं बाहेर काढून एकेकाळी आम्ही ठिकठिकाणी ग्रंथ प्रदर्शनं लावून ग्रंथ संस्कृती आणि वाचन संस्कृती वाढवलेले लोक आहोत. जे आता या संपूर्ण वातावरणाचा कधी भाग नव्हते, ज्यांना ग्रंथ चळवळीतलं काही ठाऊक नाही, कधी ग्रंथ चळवळीत सहभाग नाही, कधी ग्रंथालय कायदा माहिती नाही, ग्रंथालय संचालनालयाची रचना माहिती नाही, ग्रंथालय परिषद माहिती नाही, ग्रंथ चळवळ म्हणजे काय हे सुद्धा फारसं ठाऊक करून घेण्याची ज्यांना गरज नाही, अशा लोकांनी आता आमच्या भाषा सल्लागार समितीमध्ये त्याला ग्रंथालय भारतीने पत्र लिहून विरोध केलेला आहे, आणि तो रास्ताही विरोध त्यांचा. आम्ही केला होता विरोध आमच्या समितीमध्ये. पण ज्यांना काही कळतं त्यांचं ऐकायचंच नाही, ज्यांना कळत नाहीत अशांच्या बहुमतांनी काही निर्णय घ्यायचे, ही आपली एक नवी संस्था चालवण्याची पद्धत उदयाला आलेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत शिफारस अशी केली गेली आहे भाषा धोरणामध्ये, आणि त्याचा 12 पानी शासन निर्णय जो सरकारने निर्गमित केला, तो करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मंत्रिमंडळाच्या, मंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या, संबंधित मंत्र्यांच्या जे लक्षात आणून द्यायला पाहिजे होतं की ही केली गेलेली शिफारस चूक आहे. ही शिफारस करण्याचा यांना अधिकारच नाही आहे, यांच्या कार्यकक्षेतच नाही आहे ते ग्रंथालय संचालनालय. शिफारस अशी केली गेली की ग्रंथालय संचालनालय हे मराठी भाषा विभागाला जोडावं. कशासाठी जोडावं? आपल्याला वाटलं म्हणून जोडावं? काय त्याला काय तर्क, काय त्याचा लॉजिक, काय त्याला का जोडावं? ग्रंथालयाच्या वेतन श्रेणीचा प्रश्न काय मराठी भाषा विभाग सोडवणार आहे, जो आजपर्यंत ग्रंथालय संचालनालयाने सोडवलेला नाही आहे. हे सचिवांचं, संबंधित अधिकाऱ्यांचं मंत्र्यांना हे शासन निर्णय काढायच्या आधी समजावून सांगण्याचं काम होतं, जे त्यांनी केलेलं नाही, ज्याला ग्रंथालय भारतीने आपल्या पत्रातून विरोध करून वाचा फोडली आहे. आणि त्यांचं म्हणणं बरोबर आहे. कुठल्या तरी दुराग्रहाने आपण कुठलं तरी बहुमताच्या नावाखाली कुठलेही निर्णय घ्यायचे कोणत्याही संस्थांमध्ये, ही जी पद्धत चाललेली आहे, त्यामुळे संस्थांचं वाटोळं होतं आहे, त्या क्षेत्राचं वाटोळं होतं आहे. आपलंच फक्त शहाणपण सिद्ध करणे याच्या पलीकडे काहीच त्यातून घडत नाही आहे. कारण नसताना मराठी भाषा विभागाशी जोडण्याचा हा जो निर्णय घेतला गेलेला आहे, तो ग्रंथालय ज्या चळवळीला, म्हणजे ग्रंथालय संचालनालयालाच, आतापर्यंत व्यवस्थित चाललेल्या ग्रंथालय संचालनालयाचा त्याच्या चालत्या गाड्याला खीळ घालणे, ग्रंथालय भारतीने विरोध केलेला रास्ता. आणि ग्रंथालय भारती ही सध्या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्या पक्षांपैकी एका प्रमुख पक्षाच्या परिवारातली संस्था आहे, लक्षात घ्या.
हे धोरण त्यांच्या पक्षातल्या राजवटीत येत आहे, त्याला ते विरोध करतायत. अशा विरोधकांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, कारण ते हिताचं काम करतायत. त्यांना केलेला विरोध हा रास्त आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांना, ग्रंथालय संचालकांना पत्र लिहून मराठी भाषा धोरणासंबंधीच्या शासन निर्णयामध्ये ग्रंथालय संचालनालय हे जे मराठी भाषा विभागाला जोडण्याचा नमूद केलेलं आहे ते रद्द करण्याची मागणी केली आहे. आणि ती रास्त मागणी आहे आणि ती शासनाने पूर्ण केली पाहिजे. कारण हे संबंधित मंत्र्यांच्या ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय आहे. किती मंत्र्यांना या संबंधीची माहिती देण्यात आली होती संबंधित अधिकाऱ्यांकडून की हे आपण करू शकत नाही. आणि मराठी भाषा सल्लागार समितीची जी कार्यकक्षा आहे तिला दिलेला जो कार्यादेश आहे त्या कार्यादेशात हे कामच नाही, कार्यकक्षच नाही आहे. मग ज्या समितीची जी कार्यकक्षा नाही तिने दिलेली शिफारस जशी आहे तशी मंत्रिमंडळापर्यंत पोचते. मग मधले अधिकारी काय करतात ते का नाही लक्षात आणून देत की ही यांची कार्यकक्षा नाही आहे, ग्रंथालय संचालनालयाचं काम आहे, हे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचं काम आहे, हे आमच्यासारख्या संबंधित जे सदस्य आहेत त्या समितीचे त्यांनी लक्षात आणून दिलं, ते इतिवृत्तात नमूदही आहे. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून हा निर्णय झालेला आहे ना. ही कार्यपद्धतच चुकीची आहे पूर्णपणे. समजून न घेता आपल्याला हवे तसे निर्णय घेण्याचे. कोण काय सांगतंय, कशासाठी सांगतंय, काय हिताचं आहे, का अहिताचं आहे याचा विवेक न बाळगता निर्णय कसे निघतात. आणि त्यामुळे ग्रंथालय भारती जे म्हणत आहे की त्या निर्णयातली ही बाब जी आहे जी त्यांनी रद्द करून मागितलेली आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की मुळात भाषा सल्लागार समितीच्या किंवा मराठी भाषा धोरणाच्या कार्यकक्षेतलीच ही बाब नाही आहे. आणि त्यांचं म्हणणं बरोबर आहे ना, तेच सांगतोय मी. पण हे आम्ही आधी सांगून झालेलं आहे, कारण आम्हीच त्या समितीचे सदस्य असल्यामुळे आम्ही तिथेच हे बोलून झालेलं आहे. आता ही अकारणच जी काही शिफारस त्यात केली गेली सांगण्याकडे दुर्लक्ष करून तिला विरोध होणार होता हेही आम्ही लक्षात आणून दिलं होतं ग्रंथालय चळवळीतून. तो झालेला आहे. आता शासनाच्या संबंधित अधिकारी सचिवांनी हे मुख्यमंत्र्यांच्या, संबंधित मंत्र्यांच्या, मंत्रिमंडळाच्या निर्णय व्हायच्या आधी लक्षात आणून देणं त्यांचं काम होतं. प्रत्येक गोष्ट मंत्र्यांना ठाऊक प्रशासन असतं कशासाठी? मंत्र्यांना कसं काय ठाऊक असेल? असे निर्णय होऊच कसे शकतात जे मुळातच बेकायदेशीर आहेत? त्यात अशा निर्णयामध्ये पुढे अनंत अडचणी येतात. आणि ग्रंथालय भारतीच्या पत्रामध्ये त्यांनी जे उदाहरण दिलेलं आहे की मागे जयंतराव टिळक असताना हा विभाग, हे ग्रंथालय संचालनालय पर्यटन विभागाशी जोडण्याचा प्रयत्न करून बघितलेला होता. असेच कोणीतरी निर्णय घेतलेला होता आपल्या हेकेखोरपणापोटी, परंतु तो रद्द करावा लागला. अविवेकी, अशास्त्रीय, अविचारी, अव्यवहार्य निर्णय होता. तोच प्रकार आता पुन्हा घडलेला आहे. अजून तो जोडला गेलेला नसल्यामुळे आता किमान तो जोडला गेल्यावर पुन्हा काढून घेण्याची वेळ तरी येणार नाही. आता तरी सजग झालं पाहिजे अधिकाऱ्यांनी. हे जे ग्रंथालय भारतीने त्यांच्या पत्रात लिहिलं आहे हे संबंधित अधिकाऱ्यांना माहिती असायला पाहिजे होतं ना. मंत्रिमंडळासमोर त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं की असा एक प्रयत्न झालेला होता आणि त्यामध्ये अनंत अडचणी आलेल्या होत्या, त्यामुळे तो निर्णय रद्द करावा लागला होता. हा सिद्धांत निर्णय रद्द करावा लागणार आहे, कारण याच्यावर ग्रंथालय चळवळ अजून व्यापक प्रमाणावरती निदर्शनं करेल, कार्यक्रम करेल, धरणं धर सगळं काही करेल, कारण त्यांच्या अहिताचा निर्णय आहे हा. त्यामुळे असे निर्णय जे असतात ज्याबद्दल शासनाला संबंधित तज्ज्ञ आधीच सावध करत असतात आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष, हे शासनाला अडचणीत आणणारे असतात. शासनाची प्रतिमा नको तशी करणारे असतात. आणि ही तशी करायला आणि ते निर्णय रद्द करण्याची वेळ येईपर्यंत आणि अशी पत्र शासनाला जाण्यापर्यंत वेळ कशामुळे येते? प्रशासनामुळे येते. त्यामुळे कधीतरी तर कोणीतरी कशावर तरी जबाबदारी निश्चित केली पाहिजे की हे असं का घडतं आहे, की वाटेल तसं असंच चालू द्यायचा कारभार राज्याचा आपल्या. या महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, ग्रंथालय भारती या सगळ्यांनी तर स्वतंत्र ग्रंथालय धोरणाची मागणी आणि आम्ही केलेली आहे, आमच्या संमेलनांमधून, साहित्य संमेलनांमधून केलेली आहे. त्या ठरावांचं पुढे शासन काहीच करत नाही ना, ते उपलब्धसुद्धा असणार नाहीत. ही जी स्थिती आहे, ग्रंथालय भारतीने त्याच्यात आरोप केला आहे पत्रामध्ये की ग्रंथालय सेवकांना वेतन श्रेणी देण्याचं टाळण्यासाठी आणि जे अनंत प्रश्न आणि अडचणी ग्रंथ चळवळीसमोर सध्या आहेत त्याच्याकडे
दुर्लक्ष करून नुसता वेळ काढूपणा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. शक्यता आहे त्यासाठी हे लक्षात आणून देण्यात आलेलं नसावं असं त्यांचं म्हणणं आहे. ग्रंथालय संचालनालयावरती ही जी संक्रांत आणली जाते आहे, हे चांगली चाललेली शासनाची खाती बंद पाडायची हे आपलं काम आहे का? असा आरोप आहे ग्रंथालय संचालनालयाचं अस्तित्व संपवलं जातं आहे असं म्हणताय ग्रंथालय भारती त्यांच्या पत्रामध्ये. खोटं काय म्हणतायत ते? चुकीचं काय म्हणतायत? अतार्किक किंवा अविचारी काय म्हणतायत? अशा अनेक बाबी मांडून ग्रंथालय संचालनालय मराठी भाषा विभागाकडे हस्तांतरित करायला त्यांनी प्रचंड विरोध केलेला आहे. हा विरोध कमी नाही होणार आहे, हा वाढत जाणार आहे. त्यामुळे शासनाने याचा नीट विचार करणं, पुनर्विचार करणं आणि नको शासन निर्णयात घेताना काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडे जेव्हा मराठी भाषा धोरणं जाहीर व्हायच्या आधी या सूचना गेल्या असतील तेव्हा उच्च तंत्र आणि शिक्षण विभागातल्याही अधिकाऱ्यांचं काम होतं त्याला विरोध करण्याचं, ते थांबवण्याचं, की हे चुकीचे निर्णय, चुकीच्या कार्यकक्षेमध्ये चुकीचे लोक चुकीचे निर्णय घेतून ते लादत आहेत संचालनालयावर म्हणून. का नाही होत हे सगळं? 10 वर्ष जे मराठी भाषा धोरण जाहीर होत नव्हतं त्याचं कारण सरकार हेच सांगत होतं की प्रत्येक विभागाकडे ते धोरण पाठवलं जाऊन त्यांच्या सूचना घेऊन त्यांचे काय आक्षेप आहेत ते पाहून आणि त्याचं निराकरण करून मग जाहीर करू. मग आता कसं काय ताबडतोब 12 पानाचं धोरण आलं निवडणुकीच्या आधी लोकसभेच्या? गेलं का ते सगळ्या विभागांकडे? मग आली का त्यांच्या सगळ्यांची मतं पुन्हा एकदा त्याच्यावरती? काय चाललं काय आहे? आता सरकारने प्रशासनाने ग्रंथालय भारतीच्या मागणीप्रमाणे मराठी भाषा विभागाकडे ग्रंथालय संचालनालय हस्तांतरित करण्याबद्दलचं जे काही त्या निर्णयात म्हटलेलं आहे ते रद्द केलं जाईल हे पाहिलं पाहिजे. कारण त्यातून पुढचे प्रश्न निर्माण होतील नाही. राज्याचं स्वतंत्र ग्रंथालय धोरण जे आहे त्याकरता आता अशासकीय तज्ज्ञांची समिती नेमून त्या ग्रंथालय धोरणाचा मसुदा निर्मितीला सुरुवात केली पाहिजे. ग्रंथालय संघाला, ग्रंथालय चळवळीला, ग्रंथालय क्षेत्रातल्या मंडळींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून ते धोरण तयार करून घेतलं पाहिजे. प्रशासनाने फक्त बसून सचिवालयामध्ये मंत्रालयामध्ये ते करून उपयोगाचं नाही आहे. त्यांना पाहिजे तीच मंडळी घेऊन. आणि सर्वप्रथम ग्रंथालय सेवकांच्या वेतन श्रेणीचा, त्यांच्या पोटापाण्याचा, त्यांच्या जीवनमानाचा प्रश्न जो गेले 45 वर्षापासून कुजवत ठेवला आहे सरकारने तो ताबडतोब सोडवायला पाहिजे. ग्रंथालय कायद्यानुसार जी राज्य ग्रंथालय परिषद आहे ती सक्रिय करायला हवी आहे. ही जी क्षेत्र आहेत ही खरं म्हणजे शासनमुक्त असायला पाहिजे. ही स्वायत्त क्षेत्र आहेत आणि ही अधिक स्वायत्त करत त्यातल्या तज्ज्ञांच्या, निष्ठावान लोकांच्या मदतीने आणि आश्रयाने सरकारने चालवली पाहिजेत. त्यांच्या मागे पालकासारखं फक्त उभं राहिलं पाहिजे. हस्तक्षेप करायला नको प्रत्येक ठिकाणी. हे जे काही महाराष्ट्राच्या इतक्या गेल्या अनेक वर्षांच्या ग्रंथालय संचालनालयाने जे काम केलं पायाभूत महत्त्वाचं त्याच्यावर पाणी ओतलं जाऊ नये. त्यामुळे हे प्रश्न सुटावेत आणि नको ते निर्णय घेतले जाऊ नयेत. आणि ग्रंथालय भारतीच्या पत्रात त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे ती शासनाने पूर्ण करावी अशी आपण विनंती करूया. बघू पुढे काय होत होते. धन्यवाद.